आपण जर पाहिलं तर असं एकही अधिवेशन नाही की बालमृत्यूची चर्चा झाली नाही किंवा तो प्रश्न उपस्थित केला नाही। आपण जर आता पाहिलं तर 2020 पासून ते 21 पर्यंत जो RTIच्या मध्ये बालमृत्यूचा आकडा आलेला आहे, जर बालमृत्यू पाहिलं तर त्याच्यात जवळपास 84,304 बालमृत्यू, गर्भामध्ये मृत्यू 73,454 आणि माता मृत्यू जवळपास 6,574 हा रिसेंट RTIच्या अंतर्गत आलेला आकडा आहे। आणि जर तुम्ही अमरावती म्हणजे मेळघाटमध्ये जर बघितलं तर एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये बालमृत्यू 97 झालेले आहे, त्यानंतर गर्भात मृत्यू 30 झालेले आहे आणि माता मृत्यू 3 झालेले। आपण जे आता अब्दुल कलाम अमृत योजनाचं जे प्रेग्नंट महिलेकरता जे 45 रुपयाचं जे मानधन देतो त्याच्यात वाढ करण्याची मागणी आहे। कारण की त्याच्यात तुम्ही जर पाहिलं तर 3 चपाती, 2 भाकरी, राईस 60 ग्रॅम, 1 वाटी डाळ, 40 ग्रॅम लाडू, एग, बनाना असं जे, आणि गॅस आणि याचा खर्च हा 45 रुपये म्हटलेला आहे। आता या 45 रुपयामध्ये हे खरंच होऊ शकते की नाही होऊ शकत। आता त्यानंतर जर आपण विचार केला तर आज आपण जे अन्नधान्य किंवा त्यांच्या मातासाठी बालकांसाठी जे न्यूट्रिशन देतो त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे। आणि तुम्ही जर पाहिलं तर ही पॉलिटिकल चर्चा नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो की जवळपास 20 वर्ष, 15 ते 20 वर्ष त्या लोकांकडे एक मिनिट साहेब, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्ही 2 मिनिटं दुसरी कमी केली तरी चालते, परंतु याच्यावर 2 मिनिटं मला बोलू द्या। 15 ते 20 वर्ष तेच ट्रेडर, तेच लोक हे सर्व पुरवठा करतात। कसं काय करू शकतात? त्यांचे सॅम्पल 100% पास येतात, बाकीच्याचे सॅम्पल येत नाही। आणि याच्यात एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की तुम्ही इमॅजिन करू शकत नाही। ही व्यवस्था कधी बदलणार आहे? ही व्यवस्था बदलली नाही तर होणारच नाही आहे। कारण की याच्यावर खऱ्या अर्थानं महिला बालकल्याण विभाग असू द्या, आरोग्य विभाग असू द्या, या सर्वांनी काम करण्याची गरज आहे। आणि अंधश्रद्धा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। अंधश्रद्धा या आदिवासी विभागामध्ये जी अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेच्या संदर्भात आपल्याला मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे। कारण की ते दवाखान्यापर्यंत जात नाही किंवा त्यांना आजार झाला किंवा काय आहे ते माहीत नाही, परंतु तिथं खऱ्या अर्थानं तिथं 2-3 आदिवासी यंत्रणा काम करत असतात। त्याच्यात एक धुमाकू, दुसरं आहे पडियार आणि तिसरं आहे वैद्यू। म्हणजे हे जे आदिवासी समाजाचे जे मांत्रिक म्हणा किंवा हे आहे, हे लोक जर त्यांनी सांगितलं त्यांना आदिवासीला की तुम्ही हे करा तर ते करतात, नाही तर ते तुम्ही तुमचे किती लोक तिथं पाठवले तरी ते करत नाही। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण हे जे वैद्यू, धुमका, पडियार आहे यांना जर आपण अंधश्रद्धेच्यासाठी आपण एंगेज केलं आणि जे काही माता असतील किंवा बालकं असतील त्यांनी जे जर घेऊन आले तर त्यांना काही मानधन जर आपण दिलं तर खऱ्या अर्थानं तिथं अंधश्रद्धा निर्मूलन होईल आणि जास्तीत जास्त पेशंट म्हणा किंवा माता म्हणा ह्या दवाखान्यापर्यंत येतील किंवा त्यांच्यामध्ये नवीन परिवर्तन होईल।